धन्य धन्य हे माझे राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रथा पिताजी उग्रसेन महाराजांचं माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला. तेव्हापासून माझा झालेला साऱ्या कडे कपाळी गरजू लागला. माझे नाव गौस. त्या टाक्षणी त्या चित्रोजी देवांचा राजा देवेंद्र सुद्धा माझी बहीण देवकी हिचे लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पाडतो. मधुरे नगरीत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता. त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो. त्यात या गौस राजा सावध राहा. गौस राजा सावध राहा. हाडवैरी गोकुळा तुझा हाडवैरी गोकुळा बदवा. काय म्हणे माझा हाडवैरी आणि या भूतलावर जन्मला येणार तरी कसा? रथातून खाली उडी मारली. देवकीची वेळी झाली. रथातून बाहेर घेतली. मान्यवर शस्त्र ठेवायला जातात. वासुदेव मला शरण आला आणि कंस राजा देवकीला मारला. तिच्या पोटी होणारी बाळ मी तिला बदल्यास देवकीच्या 6 बाळांचा शिळेवर प्राण घेतला. 7वा बलराम गर्भपात आणि 8वा माझी मांडलेली बहीण पुतळा हिलाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठवतो. प्रथम पुतळ्याला हाती घेऊन घेतो. पुतळा
आम्ही तुझ्यावर एक कामगिरी देत आहोत. सरळ गोकुळामध्ये जायचं आणि त्या गंगाच्या काट्याचा वध करून यायचं. पुत्रा, ही कामगिरी आम्ही तुझ्यावर सोपवत आहोत. जा काम पुत्रा. ते आनंदाने असताना या गोकुळामध्ये ही यशोदाबाई त्या नवजात बालकाला पाळण्यामध्ये झोका देत असताना एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे. आणि या सुंदर स्त्रीने तर गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. पाहूया पाहूया पुढे काय घडतंय ते पाहूया. मी तुझ्या बाळाचे मुखदर्शन घेण्यास आले आहे. मी मथुरेची राहणारी आहे. माझे पती ज्येष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेतात स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी वर आले आहे. मी ब्राह्मण पत्नी म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृत धारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळाबद्दल तो अमर होईल. हे तुझे बाळजे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदाबाईवर मोहपाशाने प्राण करून त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आहे.